व्हाईट पिशवी तुझी आहे. बाय बाय. मम्मी हे तुमची सुकट नेली काय? पाव किलो आणि हा डबा सुकट काय माहित मम्मीला माहित. अरे तुझी चटणी घे. काय येडी नाचतंय न्यायचं काय नाही. घे. कोण खाणार आहे रे मुन्ना? चल अतुल अतुल भरली गाडी. चलो 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 भरली ना. हा खावा खाऊ सगळं. चला बाबा सुट्टी संपली सुट्टी संपली. ऋतुजाचं असणार डिलिव्हरी. हा आता ते तोंडाने दाखव. नवीन नवीन आता हे बघ. हे नवीन काढलंय त्याने. काय करीत आणि काय नाही. तर आम्ही आता माणगाववरनं आलोय घरी. आता मला चेंज करून लगेच निघायचं आहे. शूटसाठी मीटिंग्स आहेत बऱ्याच त्या सगळ्यासाठी. आणि खूप घाई झाली आहे. वेळ कमी आहे आणि पटापट रेडी व्हायचं आहे. तर कुणालचं असं म्हणणं आहे याच्यावरती शूट चांगले दिसतील. तर म्हटलं बघूया शूट चांगले दिसतात का नाही तर मग मी वेगळं काहीतरी हे करेन. अरे काहीतरी म्हणजे 10 मिनिटं वाचवलं. 10 मिनिट शूट ते पहिली व्हाईट घातलंय चांगलं वाटतंय का ते? नाही सॅन्डल घाल सरळ. शूज नाही वाटत आहे चांगलं. काही सॅन्डल घाल. तिने सॅन्डल आणलेली नाही वाटत दादा. सॅन्डल घाल तिने. कार्टून वाटतंय. तू एवढं टाइम वाचवलं. कलरची पाहिजे ती पिंक कलर. हो काय चल जाऊ दे. चला बाबा चला. शिकले कुणाल मेकअप बघ ना मी चांगला करते. हा डिसेंट म्हणजे असं काही फार थापत नाही. मग येतं म्हणजे मला यायला लागलंय. ओके गाईज आणि मी आता चालले आहे माझ्या मीटिंगला नंतर आली. त्याच्या आधी माझा एक इंटरव्ह्यू आहे. कुणाला चाललाय रेकॉर्डिंगला आणि असं आम्ही धावत पळत माणगाववरून आल्यानंतर लगेच कामासाठी निघालोय अंधेरीला. अरे हॅलो अरे हाय मी इथे एवढे काय काय बघितलं. व्हेरी गुड व्हेरी गुड. आणि तुझ्या परवाचं ते हे पण छान होतं. कान्सला ना माझी बायकोही कौतुक करत होती. छान हो तू ये ना. मुंबई पुणे वगैरे असं होत असतं. काय म्हणतात? आता रेकॉर्डिंग झालं यशवंतच्या. मी विचारलं सांग. हो नक्की. सो प्राऊड ऑफ यू गर्ल. आता कांजला जाऊन आली आहे. येस शी इज जस्ट मेकिंग एव्हरीवन प्राऊड. झालं तुमचं? हो जस्ट झालं. आता कुठे आहेत? तू कधी येते सांग मला. नवऱ्याला घेऊन ये. नवी मुंबईत असं नाही माहिती. उद्या काशीला उद्या रात्री 8:30. रात्री 8:30. रात्री आहे ना मग नक्की मी सांगते. मला सांगशील. मला एक मेसेज टाक ना. हो, मी टाकते. म्हणजे मी सांगते तसं Yes, तिकडे. yes. पक्का नक्की, येते 100%. पण जावई बापूंना पण घेऊन यायचं. हो. ओके. तर आता आम्ही पनवेलला राहतो आणि अंधेरीला जेव्हा आमची कामं असतात आम्ही प्रयत्न करतो की दोघांची कामं एकत्र लाईनअप होतील. तर कुणाचं कधी काम असेल तर मी माझं काम तेव्हाच लाईनअप करून टाकते. माझे काही इंटरव्ह्यूज होते त्याच्यानंतर काही मीटिंग्स होत्या. ह्या सगळ्या गोष्टी मी एकाच दिवशी लाईनअप केल्या. त्यामुळे मध्ये मध्ये मी येऊन कुणालसोबत तिथे गप्पा मारायचे, परत जायचे, मीटिंग करायचे, परत त्या ठिकाणी यायचे. कारण ह्या सगळ्या गोष्टी ह्या एकाच लेनमध्ये होत्या. त्यामुळे मलाही सोपं होतं. टाइमपास चालू आहे. टाइमपास. अजिंक्य करत होतास. पॉवर बघ केवढी वाढली. टाइमपास. मी काय म्हणते मला खायला मागते. मी इथे आले तर माझ्यासाठी काही नाही. पाहुणचार काही नाही. शून्य.
तुझ्याकडे तू घरी आले असते ना मी तिथे 5 असतात तेव्हा तो 4:15 करतात, नाहीतर आता 5-6 असले खूप घणाळ होत आहे, खूप घणाळ 4 असले की तुला पोळी भाजी खायची का? नाही. मग तुला काय पाहिजे पोळी भाजी नाही? पोळी भाजी खायला सांगतोय मला. अरे घरनं डबा आणलाय. तो तू संपव. तू कशाला फ्राईड राईस खाल्लास? अरे तो डिनरचा डबा आहे. आता कसं आपण खायचं? फ्राईड राईस खातो आणि पोळी भाजी माझ्या नावावर अरे खपवतोय. तो डिनरचा डबा आहे. खतम. तन्वीला पण समजलं तो फ्राईड अरे राईस. तुला काय सांगणार तुला? केळी खाल्ली. तू खा. 25 ला नाही. तो डोई काहीतरी वाजवणार आहे. काय वाजवणार तू? सर ना पेर काही माहित नाही. किती प्रश्न होते? हा कोण? मग तो काय आता काय विचारला प्रश्न? अरे त्या दिवशी फोनवर आम्ही बोलतो तो मागणं म्हणते, तू एक काम कर, तू 25 ला राहा अजिंक्यकडे. हा म्हणलं मला नाही राहायचं, त्या दिवशी काही एवढं काम नाही तो डोई वाजवेल ना खूप वेळ. आपण नाही वाजवणार. मग विचारते तो काय वाजवतो? पण मी काय म्हणते, आशिष बेटा कैसा आहे? आशिष आपला रत्नागिरीचा आहे. आता लग्न झालंय. बायको पण तिकडचीच आहे. बरं म्हणजे खोबरे चांगलं वाटतं कुणाल काय परवा राहणार आहेस का तू याच्या घरी? बरं हा ना, मी राहू शकते. अरे मोस्ट वेलकम. पण काहीतरी करा रे. काय तुमचं आयुष्य आहे? काय काम करता? मला आता असं वाटलं माहितीये, माणसात आल्यावर कपडे चेंज केलं, कोणी कशा घालतात कपडे काय माहिती बाबा. ते खरंच 2 मिनिटवर जमलं नाही. मी माझ्या सगळ्या मीटिंग शूट सगळं झाल्यानंतर मस्त कपडे वगैरे चेंज केले, माणसात आले, म्हणजे ज्या कपड्यांमध्ये मला कम्फर्टेबल वाटतं. इथे कुणालचं रेकॉर्डिंग चालू होतं, पण माझी झोप काही झालेली नव्हती, त्याच्यामुळे मी अशा डुलक्या काढत बसले होते. आणि या सगळ्यामध्ये आधी माझं व्लॉगिंग करणं जे होत नव्हतं, आता तुम्ही बघताय ना कंटिन्यू कसे व्लॉग्स येत आहेत. कारण आता मी स्वतःला सांगितलंय की अंकिता 30 दिवस तू पहिलं व्लॉगिंग करून बघ, न चुकता. कन्सिस्टन्सी इज इम्पॉर्टंट. हे आता संपलं म्हणजे रेकॉर्डिंग संपलं. मग आता काम करणार आहेस तू? आता वेळ आहे म्हणल्यावर केलं पाहिजे. तुमच्या बायकांसाठी असा एखादा अवॉर्ड काढला पाहिजे ना, म्युझिक डिरेक्टरच्या बायकोसाठी वगैरे, असं काहीतरी मिक्सिंग इंजिनियरच्या बायकोसाठी वगैरे. द्या तुम्ही अवॉर्ड काढा आणि देऊन पण नाही, आम्हीच काढतो ना, आम्हीच आम्हाला घेतो. ते आम्हाला गरजेचं आहे. आता काय करता. मला तर नक्कीच मिळेल, नक्कीच. नाही तुझ्यापेक्षा जास्त तन्वीला मिळेल, कारण का तू त्याच्याबरोबर असतेच असते तरी. तरी ती तर नसते इकडे कुठे रडार मध्ये. त्यांचं तर काय चुकून एकाच ह्याच्यामध्ये आल्यामुळे ते हे आला त्यामुळे शेड्यूल तर असं आहे की मी त्याला म्हणत होते सांगतोय कट झालं की सांगतो मी schedule कसं आहे. मिक्सिंग इंजिनियरच्या बायकोसाठी काहीतरी एक अवॉर्ड आला पाहिजे. आमचा स्ट्रगल एक वेगळा आहे, मिळायला पाहिजे. त्यामुळे मी असं विचार करतो की काहीतरी असं हे करावं. बेटाचं तोंड घे, बेटाचा चेहरा घे. सौरभ एडिट मध्ये काय काय माझा game नवरा करतो. माझ्यापेक्षा जास्त याच्याच सोबत असतो. ही माझी सौता आहे, हा माझा सौता. विजय सरांच्या पण बायकोचं तुम्ही मत घेऊ शकता यावर. अजून जास्त सगळीकडे सेम आग लागलेली आहे. कॅरेक्टर फक्त चेंज होते. सागराला पण त्या दिवशी तेच सांगत आग सेम आहे मागे. सो मग आता काय प्लॅन? सोनिक स्टेशन कडनं काय आता डिनरचं आयोजन, महाप्रसादाचा लाभ कुठे घ्यायचा? महाप्रसादाचा लाभ. वा. लंगर. कारण 10 वाजलेत ना, आम्ही पनवेलला राहतो ना, गावी. आम्हाला पोचायला अजून उशीर होईल कोकणात. त्याच्यामुळे तुम्ही आमची काहीतरी शहरात सोय करा. चला जेवण करूया आपण. जुबेरजी याचे खास आहेत बाबा. तू विचार करा जुबेरजी कोण. गुड नाईट, बाय बाय, गुड नाईट.